दादर रेल्वे स्टेशन जवळील हनुमान मंदिरावरून आता राजकारण चांगलंच तापलेलं आहे। रेल्वेच्या पाडकामाच्या नोटीस नंतर आता मंदिर ट्रस्टींसह भाविकांमध्ये संताप पाहायला मिळतोय। भाजपचे नेते कालिदास कोळंबकर त्याचबरोबर मंगलप्रभात लोढा यांनी आज मंदिराला भेट दिलेली आहे, तर संध्याकाळी आदित्य ठाकरे हे मंदिरामध्ये जाऊन महाआरती करणार आहेत। दादर रेल्वे स्टेशन जवळील या हनुमान मंदिरावरून आता राजकारण चांगलंच तापलेलं आहे। आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। रेल्वेच्या पाडकामाच्या नोटीस नंतर मंदिर ट्रस्टींसह भाविकांमध्ये देखील संताप पाहायला मिळतोय। त्याचबरोबर राजकीय नेत्यांचं देखील यावरून आरोप प्रत्यारोप सध्या पाहायला मिळत आहेत। ही तीन दृश्य आपण पाहतोय। भाजपचे नेते कालिदास कोळंबकर यांनी मंदिराला भेट दिली होती। शेयर कर दूंगा और ये मंदिर जहाँ पर है वहाँ पर धर्म आराधना ऐसे ही शुरू रहेगी। ये हमारी इस मंदिर के सामने खड़े रहकर हनुमान जी की मूर्ति के सामने धर्म की प्रतिज्ञा है। इस मंदिर का कुछ भी बाल भी बांका नहीं होगा। ये बहुत आस्था का मंदिर है। सैकड़ों हजारों लोग यहाँ पर आते हैं और इस मंदिर में ऐसे ही पूजा आराधना शुरू रहेगी। क्या आपको लगता है सर इस पर राजनीति शुरू हो गई है? मैं इसके बारे में कुछ नहीं बोलना चाहता हूँ। मंदिर के बारे में बहुत सालों से जो सर्वे चल रहा था उसके हिसाब से कोई नोटिस इश्यू हुए थे। उस नोटिस को विश्व हिंदू परिषद बजरंग दल और हमारे अध्यक्ष आशीष सैलार जी ने सबने बात करके स्वयं अश्विनी वैष्णव साहब जी से मैंने भी 2 बार बात की। अब उसको स्टे कर दिया गया। आदित्य ठाकरे महाआरती करने जा रहे हैं शाम को। अभी जब स्टे हो गया तो किसकी महाआरती करेंगे? वो जब ऑर्डर स्टे हो गया तो राजनीति करना कर सकते, पर अभी ऑर्डर स्टे हो गया तो क्या क्या महाआरती? नोटिस 4 तारीख को दिया गया था। नोटिस 4 तारीख को दिया गया था, जबकि उद्धव ठाकरे की आवाज उठाने के बाद आवाज उठवल्यानंतर अशा पद्धतीचं चाललं अशी चर्चा आहे। काय बोलता? असं आहे ते चर्चा त्या आता धार्मिकचा प्रश्न आहे, आस्थाचा प्रश्न आहे, त्यामध्ये राजनीती आणायची गरज नाही। आता ते स्टे झाला, आता कसा राजनीती करायची? तर मंदिरचं काय होणार नाही, मंदिर इथेच उभा राहणार आहे। आम्ही तुमच्या सर्वांसमोर ते विश्व हिंदू परिषदचे लोक आम्ही आणि जे कोणी मंदिर में आस्था तरी देखील पुन्हा एकदा डिमोलिशनची कारवाईची नोटीस आली होती। ही कायमस्वरूपीसाठी असं असणार आहे। असं आहे आणि याच परिसरातल्या आणखीन देखील मंदिरांना नोटीस आलेल्या आहेत। रेल्वे प्रशासनानं या दादर रेल्वे स्टेशन परिसरातील मंदिराला नोटीस पाठवलेली होती। हा सरकार लोकांचे ऐकता धार्मिक त्यामुळे स्वतः माननीय अश्विनी वैष्णव साहेबांशी बोलो। दादरमधील रेल्वे स्टेशन परिसरातील या मंदिराला पाडकामासंदर्भात नोटीस पाठवण्यात आलेली होती। रेल्वे प्रशासनानं ही नोटीस पाठवली। माझ्या माहितीप्रमाणे फर्स्ट टाइम नोटीस इश्यू होला तर फर्स्ट टाइम स्टे झाला। आम्ही शब्द देतो हा मंदिराच्या विश्व हिंदू परिषदचे लोक, बजरंग दलचे लोक, आमचे आशीष सैलारजी स्वतः एकत्र होऊन शब्द देतात। हा मंदिरचा काय एवढा आस्थाचा प्रश्न आहे। इथे मंदिर हजारो सेवक भाविक आता दर्शन घेता, पूजा करता। ते मंदिर अतिशय जुना मंदिर आहे, त्या मंदिरचा काय होणार नाही। धन्यवाद। दादर रेल्वे स्टेशन जवळील या हनुमान मंदिराला पाडकामासंदर्भात रेल्वे प्रशासनानं नोटीस पाठवलेली होती आणि त्यानंतर राजकारण चांगलंच तापलेलं होतं। राजकीय नेत्यांनी देखील या मंदिराला भेट दिलेली होती। मात्र आता या नोटीसला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलेली आहे। एक तुम्हाला एवढंच सांगतो, मला राजकारण येथे खेळायचं नाहीये। हनुमान मंदिर आहे, मंदिर इथे राहायला पाहिजे आणि एवढे वर्षाचं हे मंदिर आहे। नाही त्या फालतू गोष्टी करण्यात काय अर्थ नाही। हिंदुत्व आम्हाला माहिती आहे ना, बाळासाहेबांना आम्हाला ते शिकवलं आहे। पण ज्या पद्धतीने आता जे राजकारण चालू आहे ते माझ्या दृष्टीने तुम्हाला महत्वाचं नाही वाटत। हनुमान चालीसा वाचणाऱ्या लोकांना, आमच्यासारख्या लोकांना जेलमध्ये टाकणारे उद्धव ठाकरे यांना आता हनुमानजीच्या सरणी जावं लागत आहे। ज्यावेळी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी प्रतिबंध टाकला होता हनुमान चालीसावर। विधानसभा निवडणुकीत आता धर्मयुद्धचा विजय झाला आणि त्यांना मराठी नगरसेवकांनी सांगितलं, साहेब आता हिंदुत्व नाही स्वीकारलं तर आमची डिपॉझिट जाणार। आता हनुमान मंदिरावरून एवढं राजकारण करण्याची नौटंकी उद्धव ठाकरे सेना करत आहे। किरीट सोमय्या काय भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व नाही करत।
आदित्य ठाकरे नेते आहेत. त्याच एकट्याच वेळेला जाण्याचा प्रयत्न. त्यांनी काय होणार, हनुमानाच्या दर्शनाला दोघे चालले, त्याचा काय प्रॉब्लेम. मला वाटतं किरीट सोमय्यांनी जाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं सरकार आहे केंद्रात राज्यात, त्यांना सांगितलं तर बरं होईल.